उन्हाळा अतिशय कडक आहे आणि पठारावर पिण्याच्या पाण्याची समस्या नेहमीचीच आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? सध्याच्या पिण्याची परिस्थिती इतकी बिकट आणि भयानक अवस्था आहे की पाणी काही दिवस तोंडावरती आलेले आहे. ते लोकांकडे थोडंफार पाणी जे होतं ते पूर्ण आता संपलेलं आहे. म्हणजे कमीत कमी जनावरांचं ते भागत होतं ते पाणी संपलेलं आहे आणि माणसांच्या तेच पाणी जनावरांचं माणसांना पिणारं पाणी ते जनावरांना पाजावं लागत आहे. त्याच्यामुळे माणसाकडे पण पाण्याची जास्त प्रमाणात तुटवडा भासत आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की शासन पण टँकरच्या ट्रिपा वाढून दिलेल्या आहेत, पण प्रत्येक वर्षी टँकर वेळेत जाईलच तिथं पाणी मिळत अशी काय नाही. परंतु त्याच्यामध्ये दुधात साखर जशी असावी, पंकज शेट्टी जो शब्द इलेक्शनच्या अगोदर दिला होता का जरी उद्या भविष्यात मी इलेक्शन जिंकल किंवा हरल परंतु मी या पठाराला कुठल्याही प्रकारचं कमी बघणार नाही, त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी टँकर त्यांचा आजही चालू आहे. आणि पंकजच्या टँकरमुळे या ठिकाणी थोडीफार मदत शेतकऱ्यांना बऱ्यापैकी होती. जनावरांना काय नाही. जनावरांचं प्यायच्या पाण्याची मग तेच टँकरचे पंकज शेटला फोन केल्याच्या नंतर ते दर दिवशी एका वर्षी टँकर त्याचा या ठिकाणी त्यांचा खाली होत आहे. परंतु तो टँकर अधिक शासनाचा टँकर शासनाच्या अजूनही बी टँकरच्या ट्रिपा वाढवाव्यात. पंकज शेट्टी अजूनही जी मत होती ही भरपूर होती, पण त्यातून अजूनही पुढे होत असेल काही त्याच्याबद्दल त्यांनी ते कर्माशी त्यांनी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मागणी आहे. जनावरांना चारा अजून एक जेमतेम लोकांना 15 दिवस चारा पुरवल एवढ्या पद्धतीचा चारा आहे. जर या पावसाची ओढ जर दिली तर 15 दिवसांनी जनावरांना सुद्धा चाराचा लय मोठा भयान परिस्थिती जाणवणार आहे. 15 दिवसांनी जर पाऊस पडला तर कसं तरी लोक कडकडणी सुटून जनावर आपले जगू शकतो. जर तोच पाऊस जर लांबलाच जर पाऊस झाला नाही तर चाऱ्याच्या किमती भयानक वाढतील आणि तो परिवेळेत उपलब्ध होणार नाही. त्याच्यामुळे चाऱ्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात बेड्स होणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.